आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने या सोलापुरातील बेशिस्त पार्किंगच्या संदर्भात माननीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। सोलापूर शहरामध्ये जो किल्लावेचा परिसर आहे त्या परिसरातील ठेका एका ठेकेदाराला दिला असता तो ठेका संपून सुद्धा 6 महिने झालं तरी सर्वसामान्य जनतेकडून त्या ठेकेदाराने शुल्क वसुली करत आहेत। हजारो रुपये तो या सर्वसामान्य नागरिकांचे वसूल करताना निदर्शनास येत आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी जे हातगाड्या लावतात त्यांच्याकडून सुद्धा प्रत्येकी 300 रुपये दिवसाला अशी वसुली तो ठेकेदार करत आहे। त्यामुळे आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो ठेका त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी निवेदन दिलं। त्याचबरोबर सोलापूरमधील अनेक शहरांमध्ये जेव्हा स्मार्ट सिटीच्या निधीतून रस्त्याची कामं झाले मग रस्ते छोटे आणि फुटपाथ मोठे असं काम या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं आहे। फुटपाथचा वापर हे सर्वसामान्य नागरिकांना चालण्यासाठी होतो, पण सोलापुरातील फुटपाथ हे अनधिकृत व्यावसायिक त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटल्याचे दिसून येते। त्याचबरोबर सिद्धेश्वर पेठ येथे लक्ष्मी मंदिरचा जो रस्ता आहे लक्ष्मी मार्केटचा तो रस्ता जर पाहिला तर आधीच 10 ते 20 फूट अतिक्रमण त्या लोकांनी केलेलं आहे आणि रस्त्याच्या अजून जवळपास 10 फूट रस्त्यावर त्यांनी वाहनं लावून व्यवसाय करत आहेत। रस्ता फक्त नागरिकांसाठी एक 10 ते 15 फुटाचा रस्ता शिल्लक आहे। त्यामुळं अतिक्रमण विभागाने आपल्या कारवाईमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही अतिक्रमण विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी उपायुक्त तैमूर मुलानी साहेब आणि लोकरे साहेब यांना दिलेला आहे। लोकरे साहेब आणि तैमूर मुलानी साहेब यांनी आम्हाला आश्वासन केलं की लवकरात लवकर आम्ही अतिक्रमण कारवाई मोठ्या तीव्रतेने करू